हॅलो अँड वेलकम बॅक टू द संडे मिनी व्लॉग गाईज. चला, रविवारची सकाळ आमची अशी होते ना की विचारूच नका. सकाळी इथे उठण्याची इच्छा अजिबात नव्हती, कारण रात्रभर पिलूनी आज काल जागवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आहे म्हणून मी पण एन्जॉय केला. म्हटलं की जाऊ देत, आपला रोजच रुटीन चालू असणार आहे. आज थोडंसं लेट उठले आणि उठल्याच्यानंतर मस्त जिऱ्याचं पाणी घेतलं. त्यानंतर दिसतात ते म्हणजे कामं. रविवार म्हटलं की एक्स्ट्राची कामंही असतातच. फटाफट इथं अंथरूण वगैरे सगळे गोळा केले. त्यानंतर पिल्लूची कपडे व्यवस्थित जागेवर ठेवले. इथे पिल्लू मस्तपैकी खेळत होती. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले. इथे पिल्लूला छान ऊन दिलेलं होतं आणि छान ती आता खेळत होती. त्यानंतर पिल्लूला अंघोळ घातली. अंघोळीचा पूर्ण व्लॉग मी चॅनलवरती टाकलेला आहे, प्लीज पाहायला विसरू नका. त्यानंतर इथे भाजीमध्ये वांग्याची होती. मला वांग्याची भाजी खायची नव्हती, त्यामुळे मी इथे पिवळा भोपळ्याची भाजी बनवते आणि त्यामध्येच मी मेथी पण ॲड केली. आता हे असं कोण करतं आय डोंट नो, पण मी करते. आणि त्यानंतर सगळा स्वयंपाक उरकून घेतला, कारण बरीचशी कामं आम्हाला करून घ्यायची होती, तेही आहोंकडनं. त्यांना सुट्टी असले ना की मग थोडंसं एक्स्ट्राची कामं करून घेत असते मी. फॉर एक्झाम्पल फॅन वगैरे साफ करणं, तेवढा चढायचं नाही आहे. ऑपरेशन झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी करू शकत नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मग आम्ही दोघी मिळून करतो. त्यानंतर इथे मी बसलेली होते, ड्रिलिंग केलं. हा गणपतीचा फोटो मला हॉलमध्ये बऱ्याच दिवसांपासून लावायचा होता, तो आज लावून घेतला. थकून बसले होते, म्हणले दे मी फरशी पुसून तुझी मदत करतो. सो ते खूप छान आहे. त्यानंतर इथे बघा 3 माणसांसाठी एवढे ब्रश आहेत. सो त्यामुळे काव्याला म्हटलं की यातला तुझा जो ब्रश आहे तो काढून घे, बाकीचे सगळे मी ठेवते जागेवर. मग आमच्या दोघांचे आणि तिचे 3-4 ब्रश ठेवले वरती, बाकीचे सगळे मी बॉक्समध्ये भरून ठेवले. त्यानंतर इथे पिलू मस्त एन्जॉय करत होती. इथे मी बनवत होते शेंगदाण्याचे लाडू, टी व्ही पाहत. तुम्ही करा हा मिनी ब्लॉग एन्जॉय. चला पुन्हा भेटूयात, बाय बाय.